वामन काहीही झालं तरी परशू जेलमधून सुटता कामा नये. ती आपल्या कुटुंबालाच नाही तर समाजाला लागलेली कीड आहे. पोलिसांनी या केसमध्ये इतके लूप होल्स ठेवलेच कसे? मलाही काही कळेन असं झालंय. काननताईंजवळ त्यांनी सगळे गुन्हे कबूल केलेत आणि ते गंभीर गुन्हे. मग कितीही मोठा वकील असला तरी त्यांना कसं काय सोडवू शकतो? गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी जशा कायद्यामध्ये तरतुदी आहेत तशा पळवाटाही आहेत ना. आणि परशू आता नेमका याचाच फायदा घेतोय. मी एक काम करतो, उद्याच्या उद्याच प्रॉसिक्युशन लॉयरला जाऊन भेटतो. नक्की काय केस आहे, कशी आहे ही समजावून घेतो. त्यानंतर बघूया पुढे काय करता येईल ते. घरात कॉम्प्युटर आहे, गण्या शिकला केव्हा, पण आताच कसं सुचलं तुला? घरातले सगळे हिशोब आधी चोपडीत लिहून ठेवायचे की नाही? आता त्याची नोंद कम्प्युटरवर होणार आहे. चाव्या आल्यात ना मॅडमकडे. जानकीकडे कधी चाव्या आल्या? अहिल्याताईंकडून घेऊन तुम्हीच नाही का मला चाव्या दिल्या? मी चाव्या दिल्या तुला? अगं कधी? जाऊ दे, माझाच काहीतरी गोंधळ झाला असेल. यांना कुठे पाहिलंत का? नाही, आज घरीच थांबलेत पण कुठे दिसत नाहीयेत. बरं, फोनही बंद ठेवलाय. कुठे गेले काहीच कळत नाहीये. प्रॉसिक्युशनला भेटायला पाठवले मी. परशूच्या केसमध्ये लूप होल्स आहेत. जर त्यात वेळेत लक्ष नाही घातलं तर परशू सुटू शकतो. आणि म्हणूनच मी त्याला पाठवलंय वकिलांना भेटायला. तुम्ही राजकारणामध्ये जे काही मिळवून ठेवलं, जे काही सत्ता मिळवली आहे, त्याचं नंतर काय होणार याचा विचार केलाय? हे सगळं अहिल्याने भरवलंय ना तुझ्या डोक्यात? नाही म्हणजे तू सांगू नकोस तर तुझा प्रश्न. हे बघ जानकी, मनात खूप चलबिचल व्हायला लागली, खळबळ माजायला लागली. म्हणून मी कुठेतरी या निर्णयावर आलो. आता अहिल्याबद्दल थोडस. अहिल्याने जे तुझ्या मनात सगळं भरवलंय किंवा माझ्याबद्दल सांगितलंय किंवा राजकारणात माझ्यानंतर कोण असा प्रश्न तुझ्या मनात निर्माण केलाय, त्यात तिचा काही महान हेतू नाहीये. हे सगळं ती स्वार्थापोटीच करते. बाबा, जानकी आत्याची बेशुद्ध पडली. आतेबाई, 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 काय झालं यांना? आतेबाई, आतेबाई, आतेबाई उठ. तू पाणी पी, पाणी पी. अरे काय झालं सांगा ना. आतेबाई, अगं तुला चक्कर येऊन तू इथे पडली होतीस. ते मला कसं आठवत नाही काही. दादा, कोर्टात जाऊन आलो. काय झालं? वकील भेटले? हो, परशूच्या जामिनावर हिअरिंग होतं, पण सगळी सुनावणी इन कॅमेरा होती, त्यामुळे कोणालाच आत सोडत नव्हते. नंतर वकिलांकडनं कळलं मला की हिअरिंग आता उद्या आहे म्हणून. बघूया काय होतंय. परशू काकाचा जामीन? त्याला कसं काय जामीन मिळाला? अमृता, परशूला जामीन मिळालेला नाहीये, तशी शक्यता आहे. प्रॉसिक्युशनचं काय म्हणणं आहे? त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला होप्स ठेवायला हरकत नाहीये. म्हणजे परशू एवढ्यात तरी सुटण्याची शक्यता नाहीये? तसं दिसतंय, पण बघूया काय होतंय ते. ठीक आहे, नंतरचं नंतर बघून घेऊ. वामन काका, काय ग? अरे एक सांगायचं राहूनच गेलं. काय? आत्याजी मगाशी चक्कर येऊन पडली. अमृता, मला सांगायचं नाही का? मला फोन करायचा नाहीत का तुम्ही? काका, अरे तेवढं काही सिरियस नव्हतं म्हणून तुला फोन नाही केला. उगाच तुला टेन्शन कशाला? एनिवे, मी आत्याला भेटून घेतो.